जमलं सॉलिड अशी ना उत्स्फूर्तपणे सगळं येतोय बाहेर आज. ऐका प्लीज 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 ऐका प्लीज. अरे किती टाळ्या वाजवाल नको. थँक्यू. उभा होतो भुर्जीच्या गाडीवर. क्या बात. थँक्यू. थँक्यू. क्या दादा थँक्यू. उभा होतो भुर्जीच्या वर का भुर्जीच्या गाडीवर. कापला टोमॅटो. कापला टोमॅटो कापला कांदा. हा वाह वाह. थँक्यू थँक्यू. अरे थँक्यू सर थँक्यू. उभा होतो भुर्जीच्या गाडीवरती कापला टोमॅटो कापला कांदा. आणि अश्विनीजी तुम्हाला बघून पुढचे शब्दच सुचत नाहीये. झालाय माझा वांदा. थँक्यू 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 थँक्यू. कुणी निंदा किंवा वंदा असंच अँकरिंग करणं हा आहे माझा धंदा. तेव्हा लगेच मी या धंद्याला सुरुवात करतो आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचे आधार कार्ड पॉवर्ड बाय डाबर बबूल सॉल्ट टूथपेस्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वप्नील जोशी सर आणि अश्विनीजी कासेकर मॅम. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सतरंगी आणि अतरंगी फॅमिलीचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फू बाय फू ब्रॉस बँड साठी. वाह क्या बात है. तेव्हा आता परीक्षकांना विचारूयात की आज कुणाच्या फॅमिली पासून आपण मुहूर्त करूयात. आज स्वप्नील माझ्या मते तू सुरुवात बघतोयस काय कर ना. थँक्यू. सतीश तारे आणि तृप्ती खामकर. दोन जीवांच्या मिलनातून प्रेम उलगडत जातं अलगत. थँक्यू. स्टँडिंग ओवेशन साठी थँक्यू. दोन जीवांच्या मिलनातून प्रेम उलगडत जातं अलगत. आणि आता रेडिओवरती होणार आहे तारे पाटलांची मुलाखत. वचा वचा कू म्हणजे तुमची लाडकी आरजे कुमारी वचा वचा तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या वचा वचा बोलामध्ये. तर हा तुमचा लाडका कार्यक्रम यासाठी आहे कारण आम्ही तुमचे सगळे लाडके लोक इथे बोलवतो आणि मग तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. नॉटी 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 मनोज काय आणलंय डब्यात. माय गॉड यम्मी यम्मी भेंडीची भाजी आणली. आणि आपल्याकडे आज येणार आहेत सतीश तारे पाटील येत आहेत. कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का. काल काय ऐकलं ते खरं आहे का. कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का. आणि काल काय ऐकलं ते खरं आहे का. खरं आहे का खरं आहे का खरं आहे का खरं आहे का खरं आहे का. नमस्कार 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 नमस्कार. येस येस. गुड मॉर्निंग मांजरसुंबे. काय बोलायची पद्धत काय. मला ना हे खूपच फनी आहेत. तर तुम्ही ऐकत आहात वचा वचा कूला आणि माझ्यासोबत आहेत आज तुमचेच लाडके सतीश तारे पाटील. तर आपण जाणून घेऊया त्यांना काय म्हणायचंय. सर तुमचं नाव काय. आता घेतलं की माझं नाव तुम्ही. आमची पद्धत आहे बोला ना. सतीश तारे पाटील साहेब. आपल्याकडे आले सतीश तारे पाटील. तुम्ही ऐकताय मला वचा वचा कूला आणि माझ्या लाडक्या भेंडीची भाजी माझी वाट बघते. तर पुढचा प्रश्न सर तुम्ही मला सांगा घरी कोण कोण असतं. तुमच्या घरी कुठे आलोय का मी कधी. एकदा घेऊन जा मग सांगतो कोण आहे तुमच्या घरी. मी तुम्हाला सांगते तारे पाटील इतके नॉटी आहेत ना माझ्या घरी नाही. मग तुमच्या घरी कोण कोण असतं. माझ्या घरी 7-8 बायकाच बघा 200. 7-8 बायका. सो नॉटी. नॉट पाणी. किती बायका असतात तुमच्या घरी. 7-8 बायका. आई असती बहीण असती मामीचा नवरा सोडून जाईलच आता. जास्त बहिणीचं अजून काही घेतलं म्हणून तिची लफडी चालूच आहे. आणि माझी 2-4 मांजरसुंबे. तर आता तारेंच्या घरी तर एवढी मोठी फॅमिली आहे जॉईंट फॅमिली. कधी ऐकलंय का एवढी मोठी जॉईंट फॅमिली हल्ली कुठे बघायला मिळते. बाय द वे आठवलं मला जॉईंट फॅमिली मधून वृद्धाश्रम वाढायला लागलीत. आई बाबांची काळजी घ्या. तर गुड मॉर्निंग मांजरसुंबे.
नका बोलू असं सारखं बोलू नका. परत पडले तारे इथे. Oh my, so funny. या इकडे या, पटकन माईक जवळ पटकन या. ओके, तर तारे तुम्ही काय करता? मी दाढी करतो रोज सकाळी, भांडी बिंडी घासतो. तसं नाही, सो फनी. आय टेल यू, आय कांट टेल यू, हिज टोपी सो फनी. ओके, नाही तसं नाही. पोट पाण्यासाठी काय करता? काय करतो म्हणजे म्हणायचं रोजच्या नोकरी विकर धंद्याच्या भांड्यात हा. आपण पडतच नाही म्हणजे. ओके, हा. त्यानंतर मग दाढ्या करतो. दाढ्या? आणखीन वेगळी गाणी बिणी रचतो. अच्छा, गाणी रचता. आणि म्हणजे तुम्ही म्युझिक डिरेक्टर आहात तर? सिनेमात पडेल ते काम करतो. शिवाय ऐकलं तुम्ही, पडणाऱ्या सिनेमात ते काम करतात. सो फनी. पडलेल्या सिनेमात नाही, सिनेमात पडेल ते काम करतोय मी. आय एम सॉरी. ऐकलं का तुम्ही? म्हणजे येस, हे जे काम करतात ते पडतं. गुड मॉर्निंग मांजर सुंबे. तर तुम्ही ऐकताय आमच्या लाडक्या तारे पाटलांना. आता रात्र व्हायची आली, लवकर बोला आता काहीतरी. आपला प्रोग्राम संपला नाही. मला करता मला घाई आहे. असं काय भेंड्या उपटायच्यात मला. ऐकलं तुम्ही? त्यांचा छंद आहे भेंड्या उपटणं. छंद नाही, भेंड्या पोटाचा धंदा ओ, मागे तो. पोटाचा धंदा. ओके, मग आपण पटपट पुढे सरकूया. चला. मला सांगा तुमच्या आवडत्या गाण्यांबद्दल. तुमचं आवडतं गाणं कुठलं? गाणं हलकट. अहो, आपण रेडिओ स्टेशनवर आहोत, रेल्वे स्टेशनवर नाही. हा बरोबर, गाण्याचं नाव सांगतो मी तुम्हाला. हलकट. हलकट जवानी. So funny, I tell you, हलकट जवानी. तुम्हाला कोणाला डेडिकेट करायचं का हे हा, गाणं? माझ्या मावशीला डेडिकेट घालीन ती. मावशी, ओ दॅट्स सो कूल. हा, तुमची मावशी काय करते? ती रंभा अप्सरा मेनका उर्वशी यांच्या साडीला पिलो फोको काय ते म्हणते. My God. He has a funny family. आता लवकर मला मेथी उपटायची आहे. ओके, आय हॅव टू कन्फेस दिस. मेथीवरनं आठवलं, लहानपणी मला आई खूप म्हणायची मेथी खा, पण मी तिचं काय ऐकलंच नाही. गुड मॉर्निंग मांजर सुंबे. ओके, तर आता ते गाणं लावा पहिला, हलकट जवानी. येस. गाणं लावत नाही ना, बाकी सांगतो. तुमचं आवडतं गाणं. लावा लवकर. सीडी आणली का तुम्ही? सीडी मी आणायची. रेडिओ स्टेशन तुमचं आहे नाही? पण गाणं कोणाचं आहे आवडतं? माझं गाणं आहे ते. तुम्ही सीडी आणायला नको मग CD नाही माझ्याकडं. सो फनी. ओके, तर मी तुम्हाला एक छानसं गाणं ऐकवते. ऐकवा. येस, डर फिल्म मधलं. कुठलं फिल्म? डर डर कुठलं फिल्म? डर फिल्म होती शाहरुख खानची, डर. अच्छा. सतत घाबरत काम करतो तो. एक्झॅक्टली. तर त्याच्यातलं गाणं आपण ऐकूया. ऐका. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. गुड मॉर्निंग मांजर सुंबे. काय गाणं आहे? Yeah. जादू तेरी नजर काय गाणं आहे? Yes. या गाण्याचं वैविध्य आणि विशिष्ट काय मी तुम्हाला सांगतो. ऐका, ते वैविध्य सांगतायत आपल्याला. येस. डासलेलं गाणं आहे. माय गॉड, ही कॉल्स इट अ धापलेलं गाणं. हा. ओके, टेल मी वाय. आमच्याकडे आरती आहे त्याची. आरती. आरती आहे. मी आरजे, तुमच्याकडे आरती. बोला आरती. आरती आमच्याकडे गातात ती. हा, पटकन. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, जादू तेरी नजर. काय आरती आहे मस्त. गुड मॉर्निंग मांजर सुंबे. आपण पुढचं गाणं. हा, ऐकू. ओके, येस. रोमॅन्टिक गाणं. हा चालेल की. रंगीला मधलं. हा, चालेल की. जॅकी श्रॉफ इन रेड शर्ट एंड हो, ऑल. हो, ओके, हो, म्हणा. प्यार ये जाने कैसा है, क्या कहे ये कुछ ऐसा है, कभी दर्द देता है, कभी चैन. गुड मॉर्निंग मांजर सुंबे. काय गाणं आहे बाई,
काय गाणे, काय सूर आहेत, काय शब्द आहेत. फर्स्ट क्लास गाणे आहेत. Yeah. प्यार है जाने कैसा है. Exactly. आमच्या आजीला हे अंगाई गीत म्हणून म्हणायची सवय आहे. म्हणजे तुमचं म्हणणं हे सुद्धा ढापलेलं ढापलेलं गाणं आहे. ओके, बघा त्यांचं ज्ञान किती आगाध आहे, त्यांना सगळं माहितीये. अभ्यास आहे माझा. बोला बोला पटकन. पाळण्याच्या मधोमधी झुलतो खेळणा आणि हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा. प्यार ये जाने कैसा है आणि पाळण्याच्या मधोमध्ये फिरतो पाळणा. माय गॉड, माय गॉड. मधोमध्ये फिरतो परत या, पाळणा. माईक इकडे. कम ऑन, कम ऑन बेबी आहे का नाही? ते आपल्याला गाणं आहे. Oh, yes, yes. Good morning, मांजर सुंबे. ओके ओके, पुढचं गाणं. काय जून जुलै पावसा बिवसाचं गाणं येतं का तुम्हाला लवकर? ऑफकोर्स येतं, ऑफकोर्स. या महिन्यात मांजर गेले येतं तुमच्या स्टुडिओ मध्ये. नाही, ते आमचं ते असं म्युझिक आहे. बघ वाजव रे. खरंच टायमिंगला लेट वाजवते तू. ओके. नवीन चॅनल आहे ना आमचं. या ओके. सो सावनचं गाणं. सावन का महिना पवन करे सार. शोर नाही बाबा, शोर. हे म्हणजे पहिला चोर कोणी मला कळू द्या गाण्यात. Wow, you're just brilliant. त्यांचं ज्ञान इतकं अगाध आहे ना, त्यांना सगळं माहितीये, सगळी चोरलेली गाणी माहितीये. सांगा मला कुठलं गाणं आहे हे? हे गाणं म्हणजे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. Naughty. काय This is naughty, that गाणं. काय नाही म्हणा. ओरिजिनल गाणं म्हणा तुम्ही. हा? ओरिजिनल गाणं म्हणा. सावन का महिना अंजनीच्या सुता पवन करे सार. तुला रामाचं वरदान अरे जिया रे झूमे ऐसे आणि एक मुखानं बोला जैसे वनमानाचे मोर. सावन का महिना पवन करे शोर. Too much. Yes. ट्रॅक चेंज केलाय फक्त थोडासा. ट्रॅक चेंज केला. करेक्ट. गुड मॉर्निंग, मांजर सुंबे. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली हो, पण आहे. मला- तर आपण यांना थँक्यू बोलूया. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ इकडे येऊन आम्हाला दिलात. माझं- तुमच्या एवढे अगाध ज्ञानानंद आम्हाला माझं एवढं ऐक- कॉन्ट्रीब्युशन दिलं, माझं- त्याच्याबद्दल मी- खूप 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 आभार. मी तुम्हाला पुन्हा भेटेन, तुमची लाडकी वचा उद्या परत इकडे. गुड मॉर्निंग, मांजर सुंबे. त्याच्या भुसकात त्या मांजरीला मारा नाही तर हिला तरी मारा. मला बोलून देत नाही काय तुम्ही. Go, baby. क्या बात आहे. जोरदार टाळायला पाहिजे या जोडीसाठी. अश्विनी मॅम, खूप छान. तुम्ही ज्या गाण्याच्या चाली कदाचित ह्यांनी त्यांच्या चोरल्यात का त्यांनी ह्यांच्या चोरल्या, हा डिबेट आहे पूर्ण. पण ते पूर्ण कंपॅरिझन खूप एक नाविन्य होतं. त्यामुळे खूप मजा आली बघताना. आणि तृप्ती, कम्प्लिटली ऑल अँड ऑल, आउट अँड आउट युअर ऍक्ट. सो मच ऑफ एनर्जी बॉस. खूप 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 मजा आली. स्वप्नील सर. अप्रतिम ऍक्ट. प्रत्येक ऍक्टरकडनं ना एक अपेक्षा असते, तशी या जोडीकडनं ही अपेक्षा असते की त्यांनी मंचावर यावं. आणि आम्हाला बिगिनिंग, मिडल, एंड वगैरे कशातच इंटरेस्ट नाही. आमची इच्छा आहे की या जोडीने यावं आणि आम्हाला 10 मिनिटं मनसोक्त हसवावं. सो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. आणि खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स झाला. मला आय से पैसा वसूल. गॉड ब्लेस. वा. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात. अश्विनी मॅम किती गुण? 9.5. आणि विथ झकास. स्वप्नील सर 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. बघूयात आता अश्विनी मॅम त्यांच्या फॅमिलीतून कुणाला बोलवतात. लीना आणि ऋषिकेश. हो वा. मला एक चारावी लगेच सुचलेली आहे. फुवई फूचे प्रेक्षक आहेत जितके हसरे तितकेच आहेत सुज्ञ. फुवई फूचे प्रेक्षक आहेत जितके हसरे तितकेच आहेत सुज्ञ. आता आपल्या बायकोसोबत येणार आहे एक शास्त्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. थीटा इज इक्वल टू गॅमा.
सूर्य डायमीटर येस करेक्ट. टॅन भागिले एस डिवायडेड बाय एन रेस टू 10 ठरलेलं आहे. Yes. 6 सेकंद झालं. Yes, yeah! युरेका 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 युरेका. सौदामिनी आले आले सौदामिनी आले. कोण आहे? सौदामिनी. काय आहे? हे घरात नाही येत, तुम्ही नंतर या. ए अगं ए इकडे. अय्यो तुम्हीच आहात होय? कधी आलात प्रयोगशाळेतून? काय झालं? हा तुम्हाला गुरुचं घनफळ कळलं का? किंवा मग शहामृगाच्या अंड्यापासून कुठल्या औषधाची निर्मिती केली आहेत का? सौदामिनी पटकन आज जा हा. आणि माझ्यासाठी 80 ml H2O घेऊन ये. मला डिहायड्रेट व्हायला झाले. जळलं लक्षण. मागतायत काय साधं महानगरपालिकेचं पाणी आणि सांगताना काय सांगणार H2O घेऊन ये. तुम्ही H2O म्हणून ते काय निर्जंतुक होणार आहे का? अगं आता उन्हात ना आलो ना मी. हा हल्ली ना सूर्यकिरणांच्या परावर्तनाने मनुष्याच्या त्वचेवर जो आमूलाग्र बदल होतोय ना हा. त्यामुळे अंतस्नायूंच्या ज्ञानमज्जा विस्तृतून बाह्यस्नायूंची रेषावलीही इथे सतत आकर्षिले जातात. रुधिरलोपिंडाच्या स्वच्छंद गतीला प्रतिबंध झाल्यामुळे अंतर्गत चलन व व्यापाराची अप्रत्यक्षरित्या नियंत्रण होते. हो तुम्हाला पालकाला लसणीची फोडणी चालेल? तुला माझी काहीही किंमत नाही आहे का? असं कसं? 101 रुपये किंमत आहे तुमची. 101? हो. ती कुठनं काढलीस तू? अहो तुम्ही हुंडा नव्हता ना घेतला लग्नात? माझ्या वडिलांनी ना वरदक्षिणा म्हणून 101 रुपये दिले होते. बाकी असं जनसामान्यात म्हणाल तर तुमची काही किंमत नाहीये. हो माझ्या भिशीच्या मंडळात ना काही स्टेटस नाहीये मला. परवा 2 बायका नवीन जॉईन झाल्या, त्यांनी मला विचारलं मग काय करतात मिस्टर? मी टेचात सांगितलं होतं शास्त्रज्ञ आहेत. मला म्हणाला म्हणजे काय? अगं तुझ्या मैत्रिणी ना तू सांगायचं नाहीस का की काय? तुझा हा शास्त्रज्ञ नवरा पुढच्या आठवड्यामध्ये मंगळावर चाललेला आहे म्हणून? ओ काहीतरी काय ठरलं तुमचं? मग तुझ्या लक्षात कसं राहत नाही सौदामिनी? पुढच्या आठवड्यात जाणार मी आहात? पुढच्या आठवड्यात मंगळावर चाललेलो आहे. ओ काय आहे? जायच्या आधी आधी तो माळा साफ करा, खूप अडगळ झाली. परवा तर 2 उंदीर नाचत होते इकडे तिकडे, मला खाली ऐकू येत होतं. हवं तर ना थोडंसं सामान त्या पोत्यात भरा आणि मंगळावर नेऊन टाकलत ना तरी माझी काही हरकत नाही. सौदामिनी तुझा पण सिटी स्कॅन करून घेऊया का ग? अय्या का? कारण लग्नाच्या आधी तुला मेंदू होता का नाही हे चेकच नव्हतं केलं मी. माझ्या एवढी मेंदूची मापं काढताय ना स्वतःला आहे का हृदय? तुझ्यासारखी बिंडोक बायको असल्याशिवाय का धडधडत येते? प्रत्येक वेळी मला पिंडो करायची गरज नाहीये, मी आधी सांगून ठेवते. गिळायला बरं आहे घरी येता. तुम्हाला सांगते स्वप्नील भाऊजी इतका विक्षिप्त माणूस आहे ना, स्पिरिटच्या दिव्यावर मला चहा करायला लावतो आणि टेस्ट ट्यूब मधून पितो. जेव्हा बघावं तेव्हा हे असं आड्याकडे नजर लावून कसली तरी गणितं करत बसतात. काय करतात कुणास ठाऊक. विश्वाच्या या अफाट पसाऱ्याची कल्पना नाही तुला. घरातला पसारा आहे ना तो बघा जरा कधीतरी. अगं ही अनंत संसाराची गणितं कळणार आहेत का तुला? 400 फुटाच्या खोलीतला संसार आधी सांभाळता येतोय का बघा, मग विश्वाची गणितं सोडवा. अगं सौदामिनी मी कशाची गणितं मांडतो, कशासाठी माझा आटापिटा चाललाय हे समजून घेतलेस का कधी? हा इकडे काय? तो बघतो सिंह राशीचा जोड तारा. म्हणजे त्याच्यावरून भविष्य सांगतात तो. तुझ्या भविष्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. भविष्यामध्ये त्याचा संबंध कशाशी येणार आहे ते शोधतो आहे मी. अच्छा. तो बघतो सिंह राशीचा जोड तारा. तिकडे बघ तिकडे बघ. दिसतो? त्या 2 तारांना आपल्या परस्पर पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी 3642 वर्ष 7 महिने 3 दिवस 4 प्रहर 56 मिनिट 18.7 दशलक्षांश पळे लागतात. किती? खूप. ए दशांशाची शेवटची 5 स्थळे इकडे बघ तिकडे का मी सांगतो ना तुला माझ्याकडे बघ. दशांशाची शेवटची 5 स्थळे आवर्त दशांशात आहेत असे सुप्रसिद्ध आर्य ज्योतिषी भास्कराचार्य यांचा दत्तक पुत्र वराह मिहिर यानं 36व्या शतकामध्ये केवल व्यतिरेकी अनुमितीप्रमाणे सिद्ध केलेला आहे. हा हा कळलं का तुला? आता तिकडे बघ तिकडे बघ. त्यावेळी ते 2 तारे इथून जरी अन्योन्य संलग्न भासत असले ना सौदामिनी तरी तो एक स्थल परिणामात्मक दिग्भ्रम आहे आणि तदंतर्गत वास्तविक अंतर अनेक कोटी योजनांचा आहे. बघ 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 दिसलं का तुला तारे? ते दिसले का? हो तुम्हाला ना इथून एवढ्या लांबचं असं सगळं स्पष्ट दिसतं. ज्ञानाचा ध्यास असला की सगळं दिसतं. नजर लागते त्याला. हो पण मी काय म्हणते, नजरेच्या टप्प्यात ना आपल्या भिंतीवर ना एक कोळी राशीची ना जळमट लागली आहेत. नाही ह्याची गरज नाहीये. अहो साध्या डोळ्याने दिसतात ती. त्यातला एक धागा घेऊन जर तुम्ही सोडवलात ना तर तो 100 दशलक्ष किलोमीटर लांब पसरून भूतलावरून तुम्ही चंद्रावर जाऊ शकता.
हातात एक केरसुणी घ्यावी आणि तो झाडून काढावा असं नाही वाटत कधी? हा? ते एवढे लांबचे जोडतारे बघत बसल्यात, पलंगाचे जोड बघा किती खिळखिळे झालेत ते. त्याच्यावर बसलं ते कुई 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 करून वाजायला लागतात. झोपेत रात्री पूज बदलली ना तरी संशय येतो लोकांना. आता एक हातात स्क्रू ड्रायव्हर घ्यावा आणि ते जोड जरा घट्ट करावे असं नाहीये डोक्यात कधी तुमच्या? सौदामिनी, मी शास्त्रज्ञ झालो याची काहीही किंमत नाही आहे का तुला? मी आयुष्यात काय झालो असतं तर तुला आनंद झाला असता? क्रिकेटर. क्रिकेटर. बॉल असतं नाही का, बॅट असते, आपला राष्ट्रीय खेळ. बरं, सचिन तेंडुलकर. मी कोम्यात गेल्यासारखं काय करतेय? अगं ए बाई, जनरल नॉलेजच्या नावानं बोंब आहे तुझी. तुला कुणी सांगितलं भारताचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट आहे म्हणून? प्रत्येक वेळी जनरल नॉलेज काढायची काही गरज नाहीये. मला माहिती आहे आपला राष्ट्रीय खेळ हॉकी येते, पण त्या हॉकीला ना आता फक्त जनरल नॉलेजच्या एका मार्काची किंमत उरली आपल्याकडे. म्हणून मी असं म्हणते की आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. नुसता खेळ नाही, आपल्या ना देशाचं चलन क्रिकेट आहे, आपल्या देशाचा जाणीवा क्रिकेट आहेत, आपल्या देशाची ओळख क्रिकेट आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही क्रिकेटर व्हावं. अगं सौदामिनी, काय? त्या दीड दमडीच्या फालतू क्रिकेटरची तू माझ्यासारख्या शास्त्रज्ञाबरोबर तुलना करतेस? सौदामिनी, हे सगळं जग कशामुळे चाललंय असं तुला वाटतंय? पैशावर. कशी निर्भूत तू. हे सगळं जग सायन्सवर चाललेलं आहे, सायन्सवर. सायन्स. हा, ही घरामध्ये सगळी जी सुख आलेत ना आपल्या, हा टीव्ही, फ्रीज, सोफा वगैरे, हे सगळे पंखे बिंखे, ही सगळी सुख या माणसाच्या दारात, आपल्या दारात कुणी आणून ठेवली? बाबांनी. प्रत्येक वेळेला तुझ्या त्या बापाचं कर्ज मला सारखं सांगू नकोस का? मी इन जनरल सांगतो, हे समाजाच्या या दारामध्ये ही सगळी सुख कुणी आणून ठेवली? सायंटिस्ट ना. सायंटिस्टनी. ओ, पण नाही, ह्या सगळ्या प्रोडक्टची जाहिरात करून पैसे कोण कमवतं? क्रिकेटरच ना. काय का मला सांगा, दिव्यांचा शोध कुणी लावला? तुला 1000 वेळा सांगितलं की पाठांतर करायचा. किती वेळ सांगायचं तुला? थॉमस अल्वा एडिसन. 10 वेळा म्हणाले. पण त्या दिव्यांची जाहिरात करून पैसे कोण मिळवतं? महेंद्रसिंग धोनी. म्हणा 10 वेळा म्हणा. सौदामिनी, जरा डोकं वापर जरा. का? हे जग सगळं पोलिओ निर्मूलन झालं ना जगात, ते 2 जे थेंब आहेत ना, ते औषध बनवण्याची समिती होती ना, त्या समितीतला मी एक प्रमुख शास्त्रज्ञ होतो. याची किंमत तुला काय? अय्या, तुम्ही होतात? मला वाटलं की अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर. काय वेडी आहेस का तू? कॅन्सरची औषधं आली, ट्युबरक्युलोसिस आला, ती सगळी औषधं कुणी शोधून काढली? त्या औषधांच्या निर्मितीतला प्रमुख शास्त्रज्ञ इथं तुझा नवरा आहे घरी. काय 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 काय? पण काही फायदा आहे का त्याचा? आपण प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकल स्टोअर मध्ये जातो तेव्हा काय म्हणतो? ओ, याची एक्सपायरी डेट काय आहे? ओ, ही औषध आहेत ना जी घेऊन मी बरी होणार आहे, त्याचा शोध कुणी लावलाय असं कुणीच नाही विचारत दुकानदाराला किंवा डॉक्टरला. अगे, तुझ्या लेखी काय एका शास्त्रज्ञासमोर क्रिकेटरची काय लायकी खूप मोठी असं तुझं म्हणणं आहे? आहेच, अर्थात. हे बघा, आता इथे जी इतकी माणसं बसली आहेत ना, त्यापैकी कुणीही मला अलीकडच्या शास्त्रज्ञांची 3 नावं चटकन सांगावीत. मी वाटेल ते हरेन. त्याने काय सिद्ध होणार आहे? तुमची प्रसिद्धी. आपली मुलं आहेत ना, त्यांना सुद्धा तुमचं नाव सांगता येणार नाही. मी ना दर 2 महिन्यांनी ना प्रयोगशाळेचा दरवाजा उघडते आणि अशी मानगुट धरून वाकवते पोराला. तो बघतो तिकडे रसायन उकळतोय ना, तो तुझा बाप आहे. मुलांची नावं पण काय दिव्य ठेवली आहेत या माणसाने. थोरल्याचं नाव प्रोजेक्ट 1, मधला प्रोजेक्ट 2, धाकटा प्रोजेक्ट 3. चौथ्याचं मी ठरवलं फायनल प्रोजेक्ट. सौदामिनी, ओ, माझा आता एक जो ड्रीम प्रोजेक्ट आहे ना, नाही आता अजिबात माझी संमती नाहीये. ते सांगत नाही तुला मी. मग? प्रयोगशाळेमध्ये मी जो जीव घालतोय ना, तिथला माझा जो एक आता शोध लागणार आहे ना, तो एकदा जगासमोर आला ना की तुझे डोळे फाटतील आणि ऊर तुझा अभिमानानं असं भरून येईल. तो प्रयोग फसला तरी माझे डोळे फाटतील. 10 वर्ष झाली एकच प्रयोग. ओ, एव्हा एखाद्या माणसाने क्रिकेटमध्ये करिअर घडवून ना गडगंज संपत्ती कमवली असती. आहात कुठे? अलीकडचा एखादा शास्त्रज्ञ, त्याचं नाव आपण एखाद्या उद्यानाला देऊया असं ऐकलं? चालतंय का? चालतंय का? अच्छा, बरं मग एखादा सागरी सेतू. काय गरज नाही, काय गरज. बरं मग हा एखादा रस्ता, गल्ली, बोळ, चौक, इमारत. आपल्या घरावरच्या नेमप्लेटवर पण तुमचं नाही हो, बाबांचं नाव आहे. तू दरिद्री अशी निर्भट मला उदाहरण सांगू नकोस. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? काय? आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञाला काडीचीही किंमत नाही, त्याला दर्जा नाही, मान नाही, असं म्हणायचंय तुला? हो, मला असंच म्हणायचंय. कारण तुम्ही चुकीच्या देशात जन्माला आलात. तुम्ही ना खूप मन लावून 10 वर्ष एक काम करताय ना, त्याचं कौतुक नाही आहे कोणाला. पण तुम्ही क्रिकेट खेळा आणि 10 अशा विचित्र दगडांवर पाय ठेवा, लगेच तुमचं कौतुक होईल.
तुमचा एक शोध आहे ना त्याची काही किंमत नाही, पण एका षटकाराची 1,00,000 रुपये किंमत आहे आपल्याकडे. आहात कुठे? तेव्हा ना एक काम करा, ह्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याला सोडून द्या आणि मी काय सांगते ना, मी कुठला शोध लावलाय ना तो तुम्ही बघा. कोणता दिव्य शोध लावलेला आहेस? मी एक शोध लावलाय. उद्यापासून ना आपल्या इथे ना उन्हाळी शिबिरं सुरू होत आहेत क्रिकेटची. मी फॉर्म आणलेला आहे. कुठलीही कटकट न करता तो फॉर्म भरायचा आणि उद्यापासून क्रिकेट खेळायला जायचं. एकदा का क्रिकेटर झालात ना की तुमचे ते पडून राहिलेत प्रयोग आहेत ना त्याला पण नोबेल मिळेल. असं म्हणतेस तू? हो. काय करताय? टाक बॉल टाक. वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वप्नील सर, ऋषा काय पाठांतर आहे तुझं यार, क्या बात आहे. क्या बात आहे. ही अशा लाईन्स होत्या की एखाद्याला सांगितलं असतं ना की स्क्रिप्ट हातात ठेव आणि वाचून म्हण, तरी एखाद दुसरा फंबल झाला असता त्याचा. आणि लीना, खूप छान. आता तुम्हाला हे जमायला लागले की त्यांनी काहीतरी विचित्र आणि विक्षिप्त करायचं आणि तू त्याला सतत लाईनीवर आणत राहायचं. हे बेअरिंग खूप सुपर्ब आहे आणि तुमच्या दोघांची गिव्ह अँड टेक फार इंटरेस्टिंग होते. त्याच्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस. अश्विनी मॅम, ऋषिकेश, टंग ट्विस्टिंग डायलॉग्स. आणि लीना, अप्रतिम. तू खूप साथ दिलीस. मस्त. मला खूप एंटरटेनिंग वाटलं आणि खूप इंटेलिजंट ऍक्ट होता. थँक्यू सो मच. हा, आता बघूयात की गुणांचा शोध काय लागतो. ऋषा, ये तेरे लिए. झकास. आणि 9.5. अश्विनी मॅम, 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आता पाहूयात की स्वप्नील सर यांच्या फॅमिलीतून कुणाला उतरवत आहेत. आता एकच जोडी त्यांच्याकडे उरलेली आहे. प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे. मराठी सिनेमामध्ये मसाला कमी पडतोय असं आपण म्हणत असतानाच एक अस्सल कोल्हापुरी निर्माता दिग्दर्शक आता इथे येतोय, जो भेटायला निघालाय आपली झणझणीत स्टोरी घेऊन एका हिरोला. बघूयात मग आता हा हिरो सिनेमा करायला तयार होतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतरंगी फॅमिली मधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. मक्याच्या शेतात एकलीच होते, ठाऊक नव्हतं पुन्हा. उभ्या पुकामध्ये आडवा घुसतोय, हाय कोणी ह्यो पाहुणा. मी दाबून बघतोय कणस भरला हाय का दाना. मी दाबून बघतोय कणस भरला हाय का दाना. स्टोरी तयारी, स्क्रीन प्ले तयारी, डबिंगची तयारी झालेली, एडिटिंगची कात्री तयारी, फक्त सिनेमा शूट करायचा राहिलेला आहे. आणि त्यासाठीच मी आलोय भेटायला मराठीचे सुपरस्टार जी विलास यांना. जी विलास, जी विलास. सॉरी 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 सॉरी. आपण जी विलास, आता जेवून आलो. आपण जी विलास जी. मी अनिल ढुगणे पाटील विटेगावकर. बाकीचे कुठे आहेत? माझंच नाव आहे अनिल ढुगणे पाटील विटेगावकर. हो. सर सर, तुम्ही माझे लय मोठे फॅन आहे, लय मोठे फॅन आहे. माझी आई बहीण सगळ्यांचे तुम्ही मोठे फॅन आहे. अख्ख्या कोल्हापूरचे तुम्ही मोठे फॅन आहे. अशी बरीच माणसं भेटतात मला. एका अजय आले होते लाडू चिवडा घेऊन. मला म्हणाल तुम्ही टीव्हीत दिसता. म्हटलं हो मी टीव्हीत दिसतो. मला म्हणाले आमच्या घरची केबल खराब आहे, तिचं रिपेअर करून द्या. मी समजू शकतो तुमच्या भावना. असेल असेल. जी विलास, नमस्कार. नमस्कार. काय नाव? अनिल ढुगणे पाटील. सिनेमाचं काय नाव म्हणाल तुमच्या काय? कोल्हापूरचे शोले. फोन केला होता ना स्टोरी सांगायची म्हणून. बरोबर बरोबर. तुम्हीच लिहिलंय? अहो मीच लिहिलाय म्हणजे
सब कुछ आपण आहे. ओके ओके, पण त्या शोलेचं आणि आपल्या शोलेचं काय कनेक्शन? काय नाही, ते डुप्लिकेट, आपलं एकदम ओरिजिनल आहे. ओरिजिनल. ओरेंज आला. हा, स्टोरी सांग भाऊ. ऐका स्टोरी ऐका. हा. एक असतो जयसिंग आणि दुसरा असतो वीरेंद्र. म्हणजे जय वीरू. ते डुप्लिकेट आहे, आपलं इथं ओरिजिनल चाललेलं आहे. एक असतो जयसिंग, एक असतो वीरेंद्र. काय काम नसतं, खुल्या बॉड्याचे नुसते, काही करत नाही, नुसत्या चोऱ्या माऱ्या करायच्या गावभर. काम ना धाम ना अंगाला घाम. तो काय होतं, एक कोल्हापूरचा सावकार त्यांना हेरतो आणि तो म्हणतो चला माया संगट. हा, तो म्हणतो चला माया संगट, आपण गबरू पैलवानला बांबू लावू. तर हे जातात, यांना काय काम नाही, पैसे मिळतील म्हणून हे निघतात. पुण्यातनं ट्रेन पकडतात, कोल्हापूरला येतात, रेल्वे स्टेशनला उतरले, चालत चालत आले, तेवढ्यात काचकन रिक्षा आली. रिक्षातून ती वासाडी वासंती उतरती. वसाडी हा कुठला शब्द आहे? वसाडी. अहो वासंती हो आपली, तसाच स्वभाव आहे ना तिचा. बर. तिचं असं कॅरिकेचरिश वेगळं केलंय आपण. म्हणजे वेगळंच केलेलं आहे. म्हणजे कसं आहे, तिला अशी बोलायची लय सवय हो. पटर 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 तोंडाचा पट्टा चालूच नसतं. अच्छा, म्हणजे त्या बसंतीचा आणि या बसंतीचा काही संबंध नाही. ती ही बोलते आणि ही बोलते. हिचं वेगळं आहे सगळे. ही जरा वासाडी कशामुळे सांगू का? ही काय म्हणती, जी बाई 7 जन्म आपल्याला एकच नवरा मिळावा म्हणून पूजा घालते, ती वट सावित्री. आणि ही काय म्हणती, जी बाई एका जन्मात आपल्याला 7 नवरे मिळावेत म्हणून पूजा घालते, तिचा वट सावित्री. असा तिच्या तोंडी डायलॉग आहे आपला. अच्छा, म्हणून दिवस हा. ओके ओके. मग ते येतात, रिक्षात बसतात, ही त्यांना वाड्यावर सोडते. पुढे काय होतं सगळं मला माहिती आहे. पुढे काय होतं तर ठाकूरला जाऊन भेटून सगळी स्टोरी मला सगळी माहिती आहे. तुम्ही म्हणूनच सुपरस्टार आहे. काय 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 माझं काय काम आहे? तुमचं काम, तुमचं फार वेगळं काम आहे. अच्छा, फार वेगळं. वीरू, जय, रामलाल. जय साठी आपण स्वप्नील जोशींना घेतले. स्वप्नील जोशी. स्वप्नील. बर. थोडा चिकना चोपडा दिसला पाहिजे ना. आदित्य चोपडा माहिती होता, चिकना चोपडा कोणाला आहे मला माहिती नाही. आणि वीरू साठी आपण भाऊ कदमला घेतलेलं आहे. काय कम्पॅरिझनच नाही. म्हणजे काय, कसं काय? ते वीरू जरा पॅन्टाक असतं ना, भाऊकडे बघून कसं एकदम वाटतं नाही पण पॅन्टाक असत म्हणून. पण भाऊ कदम पीत नाहीत ते. पीत नाहीत, पण आय एम टोटली असं म्हणल्यावर काम होतं. असं म्हणलं त्यांचं काम होतं. बरोबर. हा, मग त्यांना घेतलं. पण तुमचं काम एकदम वेगळं आहे. कोण आहे? कोण मी? तुम्ही गबरू पैलवान असता. फिट, एकदम फिट. मी गबरू पैलवान. हा. ओके ओके. शिन सांगतो ना तुम्हाला. सांगा. मला एकदम पाठ आहे. हे बघा, पन्हाळ्याच्या पायथ्याशी. हे सगळं पन्हाळ्यात घडतंय. ते आपल्या मामाची जागा आहे तिकडे. ओके ओके. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असे तुम्ही बसलेले. तिकडं माग टेकडावरती आपला सांब्या मावा वळतोय. कोण सांब्या? सांब्या तुमच्या बरोबर असतो. तो सांब्या मावा मळणार सांबा. ते डुप्लिकेट मधलं, हे ओरिजिनल चाललेलं आहे. ओके. हा, तर सांब्या असा बसलेला असतो. ओके. तुम्ही मागून चालत चालत येता. तुमच्या हातात गदा असते. असे डुलवत 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 तुम्ही येता. काय? गदा. ओके. तुम्ही थांबता. ओके. आणि म्हणता किती माणसं होती. हे मी बोलायचं. हा, डबिंगला दुसरा माणूस घ्यावा लागला. हरकत नाही. त्याच्यावर संभ्या म्हणतो 2 पैलवान. मग हा म्हणतो 2. मग पहिला कुठं होता? तो म्हणतो दुसऱ्याच्या पुढं. हा म्हणतो दुसऱ्या कुठं होता? तो म्हणतो पहिल्याच्या माग. मग ते दोघं कुठं होते? पायथ्याशी. हा म्हणतो पायथा कुठं होता? तो म्हणा पठाराच्या खाली. हा, मग हे त्याला काही कळतच नाही. शेवटी संभ्या चिडतो. संभ्या म्हणतो पाहिजे तर गोळ्या घाल गबड्या, पण ते प्रश्न विचारू नको. मी तुझं मीठ खाल्लंय, च्यवनप्राश नाही घातलेले. असा तो संभ्या म्हणतो.
असं आपलं टोटल कास्टिंग आहे, स्टोरी आहे, पुढे कास्टिंग आहे तुमचं आणि आपण पुढे जातो. ओके ओके आलंय माझ्या लक्षात. पण मला सांगा हे सगळं कोण करणार आहे? कोण करणार आहे म्हणजे? तुम्ही करणार आहात? मीच करणार आहे, सब कुछ मीच आहे. सगळं तुम्ही करणार आहात म्युझिक पण आपण करणार आहे. म्हणजे? थांबा तुम्हाला सिच्युएशन सांगतोय. एक सिच्युएशन अशी, ओके पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुम्ही बसले. परत? ती मामाची जागा आहे ना आपली. ओके ओके पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुम्ही बसलेले. संभ्या तिकडे टेकाडावरती मावा आवळतोय. ओके. हा, इकडे जय विरूला बांधलेलं आहे. ओके इकडे सावकार सुद्धा बांधलेला आहे. ओके. त्याला बांधलेला आहे म्हणजे बांधलाय त्याला. पायाला हाताला मग बाया बांधल्यात. सावकाराच्या बाया बांधलेत तुम्ही तिकडे? अहो बाया बांधून ठेवलेल्या आहेत, त्याला कुठं हात आहे? ओके ओके ओके. म्हणजे फक्त वरचा शर्ट बांधून ठेवलाय. ओके ओके. बाकी खाली नुसतं असंच आहे. ओके ओके आय गॉट इट. ओके असं बांधलेलं हो. आहे. तेवढ्यात तिकडून आपली वसाडी वासंती येते. जरा बरं नाव ठेवता येणार नाही का तिला? वसाडी वासंती येते. असं बरं. तुम्ही तिथं बसलेले ना असे राजासारखे, असे? हातामध्ये गजरा आहे, बर. वाज घेता हा. आणि तिला म्हणता नाच ग वसाडे नाच. हे मला न झेपण्यासारखं आहे थोडस. नाच बसंती नाच. ओरिजिनल मध्ये काय चाललंय इथं? नाच वसाडे नाच असा डायलॉग आहे. नाच वसाडे नाच. मग ती नाचती. हा. नाचायला लागल्यावर गाणं सुरू होतं. कुठलं? तुम्हाला माहितीये कुठलं? कुठलं? कुठलं सांगा बरं. मला नाही माहित कुठलं. मी सांगतो ना मग. ओके. जब तक है जाने जहां मैं नाचूंगी. हे गप गप. सगळं हे ओरिजिनल मधलं म्हणताय आणि काय सांगताय तुम्ही डुप्लिकेट आहे तो म्हणून? तुम्हाला वाटलं असेल मी हे वापरणार आहे, पण तसं नाहीये. मग? म्युझिक केस ठेवणार आहे. अच्छा. तुम्ही ऐका. हे वाजव. अरे तेच आहे. मैं नाचूंगी. आकाशी झेप घेरे पाखरा. अरे काचा फोडले तिकडे. आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी गब्बरचा पिंजरा. सोडी हे ब- गब्बरचा अरे हा- पिंजरा. मला अरे सिनेमा शोले गाणं फडक्यांचं त्यानंतर तुतारी. त्याच्याशी काय देणं की नाही आपल्याला? म्हणजे आपल्याला फक्त छापायचंय. पैसे आहेत आपल्याकडे. पैसे आहेत म्हणजे तुमचं म्हणणं काय? तुमचं बजेट काय? हाय बजेट. हाय बजेटचा सिनेमा आहे. 60 लाख. 60 लाखात शोले करणार आहात तुम्ही? हो हे बघा, 60 लाखामध्ये थोडे तुमचे पैसे गेले, बाकीचे सगळे गरजूच घ्यायचे. म्हणजे ऍक्टिंगच्या शिबिराला जातात ना, हो. त्या ऍक्टिंगच्या शिबिरवाल्यांना कॉन्टॅक्ट करायचा. त्यांच्याकडनं पोरं मागून घ्यायची. हं. ती पोरं कशी गरजू असतात ना, हं. त्यांना पैसे बिशे काय लागत नाही. ते स्वतःच आपल्याला पैसे देतात. अच्छा. शिवाय कपडे पट डबा स्वतःच आणतात. ओके. इथं आपले पैसे वाचतात. मग काय करायचं, कोणाचं तरी बॅनर घ्यायचं, हा, त्याच्यातून थोडे पैसे काढायचे, गव्हर्नमेंटची सबसिडी काढायची. हं. मग टीव्हीवर दाखवायचं, थोडे पैसे काढायचे. हं. मग जत्रेत लावायचा धंदा 50 लाख रुपये धंदा केलाय आधी आपण जत्रेत. नाही मला सगळं मान्य आहे तुमचं, पण मी तुमचा सिनेमा करू शकत नाही. अहो पैसे देतो ना 25 लाख कॅश देतो बस. नको ते तुमचे पैसे 25 लाख कॅश मला. का नाही करणार हो तुम्ही? अहो कसं आहे, जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा इकडची तिकडची कामं करत होतो मी. हा. मग नाव मिळालं, पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली. कुणामुळे मिळाली? या इंडस्ट्रीमुळे मिळाली ना. या इंडस्ट्रीने जर मला एवढं दिलं तर मी काय परत दिलं या इंडस्ट्रीला? हो तुम्ही उगा रिक्षा फिरवू नका, नीट काय ते इसकाटून सांगा. अहो 100 वर्ष झाली आज हे? भारतीय सिनेसृष्टीला. हा सॉरी. हा काय मराठी सिनेमा एक टोक तिकडे ऑस्कर पर्यंत पोहोचलंय, दुसरं टोक जत्रेत अडकलंय. तफावत कुणामुळे आहे? काही जबाबदारी कलाकारांची सुद्धा आहे ना. आणि म्हणून ही तफावत कमी करण्याचं आज मी पहिलं पाऊल उचलतोय. जे महत्वाचं आहे, जे नाही म्हणायला शिकलं पाहिजे, मी तुम्हाला नाही म्हणतोय. गेट आउट. गेट हा आउट. गेट आउट. गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. एक मिनिट. हा सर,
अनिल डुंगने बोलतोय कोल्हापूरवरून. नवीन पिक्चर करतोय कोल्हापूरचे शोले. हा करणार का? बजेट देतो 25 लाख कॅश देतो. बरं स्क्रिप्ट बिप्ट काय पाठवू का? नको, तसंच करा. ओके, पाठवतोय ऍडव्हान्स उद्या. काय आता तुम्ही नाही तर दुसरे करतायत. मग तुम्ही खरे का ते खरे का आम्ही खरे? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. धमाल धमाल धमाल. आणि आता विचारूयात परीक्षकांना की हे तुमचे कोल्हापुरी शोले त्यांना कसे वाटलेत. अश्विनी मॅम. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे हेमंतनी एक सेक्शन पोर्ट्रे केलं दॅट इज देअर. आणि कुठेतरी आज तुम्ही हा जो संदेश दिलात तो मला खूप आवडला. हा ऍक्टच मला पूर्णपणे खूप आवडला कारण ह्याचा एकदम युनिक सब्जेक्ट होता. आपण नेहमी सामाजिक प्रश्न वगैरे आपण इकडे खूप उभे करत असतो. कधी आपल्या इंडस्ट्रीबद्दल कोणी बोलत नाही. आणि आपली इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आज आपल्या देशामध्ये आणि बाहेर सुद्धा. आणि त्याचे प्रॉब्लेम्स कोणी दाखवले नाहीत. त्यामुळे मला हा ऍक्ट खास खास प्रिय आहे. अप्रतिम ऍक्ट अँड थँक्यू सो मच. अँड फॉर दॅट आय वॉन्ट टू गिव्ह यू ऑल अ ब्लास्ट. I'm getting lucky. आणि बघूयात की स्वप्नीलजींना हा ऍक्ट कसा वाटला. मला तुमच्या दोघांचं विशेष कौतुक करायचं आहे की तुम्ही ज्या गोष्टी जे डिव्हाइसेस वापरून ऍक्ट केला ना ते फार इंटरेस्टिंग आणि फार हुशारीने वापरलेले डिव्हाइसेस आहेत. तुम्ही चित्रपटाचा 100 वर्षाचा बेस घेतलात. त्यात तुम्ही शोले सारखा एक अजरामर चित्रपट जो आपली चित्रपट सृष्टी एका फिल्म मध्ये सांगायची झाली तर पहिलं नाव 10 पैकी 9 माणसांच्या तोंडावर येईल ते. दुसरीकडे तुम्ही असा एक अभिनेत्याचं इम्पर्सनेशन केलं ज्याच्यात खऱ्या आयुष्यात पण अशा गोष्टींना नाही म्हणायची धमक पण आहे आणि कर्तृत्व पण आहे. मला तुमचं कौतुक करायचंय या खिचडीसाठी आणि त्याच्यातनं होणाऱ्या मनोरंजनातनं तुम्ही दिलेला संदेश. आय थिंक दिस विविंग इज ऍब्सल्युटली फॅन्टॅस्टिक. थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. वा. आणि आता बघूयात की तुमच्या या सिनेमाला किती गुण मिळतात. अश्विनी मॅम किती गुण. सिनेमाला झकास. आणि 10. स्वप्नील सर 10 एकूण 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता बघूयात की सतरंगी फॅमिली मधून अश्विनी मॅम कुणाला बोलवतात कारण त्यांच्याकडे आता उरलंय गेस्ट आधार कार्ड. आज मी ते पाहुणे म्हणून बोलवलं आहे. त्या माझी मदत करण्यासाठी आल्यात आपल्या टीमची. सतरंगी टीम कडनं त्या खेळणार आहेत. दोघी जणी मला सासू हवी ह्या कार्यक्रमामध्ये त्या दोघी जणी थोडे निगेटिव्ह शेड्सचं काम करतात पण आज त्या खरंच इतक्या चांगल्या आहेत की त्या आपली मदत करण्यासाठी आल्यात. सच अ पॉझिटिव्ह ऍक्ट. आणि त्यांचं नाव आहे दीप्ती आणि प्रज्ञा. आता एक सामाजिक चारोळी. पगले प्लीज. थँक्यू ए, थँक्यू पगले, सर. ए. थँक्यू थँक्यू. स्टँडिंग ओवेशन नको आता प्लीज. थँक्यू. चहा पिऊन झाला असेल तर प्लीज धुवून ठेवा कप आणि बशा. आई ग. चहा पिऊन झाला असेल तर प्लीज धुवून ठेवा कप आणि बशा कारण नळावरचं भांडण घेऊन येत आहेत कॅश आणि अभिलाषा. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. गाना आए या ना आए गाना चाहिए. गाना आए या ना आए गाना चाहिए. अरे पाणी का नाही येते नळामधून. शी बाबा. तरी मी यांना सांगितलं होतं की घड्याळ जरा दुरुस्त करून ठेवा. तिकडे घड्याळ मागे पडतं आणि इकडे नळाला पाणी येत नाही वेळेवर. बिजली की रानी मैं हूँ आई. बिजली की रानी मैं हूँ आई. कहते हैं मुझको हवा हवाई. हवा हवाई. हवा हवाई. हवा हवाई. आल्या मैडम ऑफिसात चाललंय वाटतं. हो चाललेच मी ऑफिसात. हंडा घेऊन. हंडा पाणी भरण्यासाठी आणलंय. पाणी नाहीये त्यासाठी वेळेवर यावं लागतं बरं का. 8 वाजता येतं आपले बिजली की रानी मैं हूँ. पाणी मिळत नाही त्यावेळेला.
भरून तुला पाणी मिळालं? ड्रम भरून ठेवलाय आत. पेल्या वाटे चमचे नाही. पेल्या वाटे सगळं भरून ठेवलंय. त्या गळक्या ड्रमात पाणी भरलं तरी आहे का? अरे देवा, आता कधी तुमच्या ह्यांचा पगार होणार, मग कधी ते MC लाडणार, मग कधी तो ड्रम चांगला होणार, मग पाणी भरणार. गेलं वर्ष. आमचा तो तुटलेला आहे ना तो ड्रम ना, तो तरी बरा आहे. ते आंघोळ करताना तरी वापरता येतो ना आम्हाला. सो टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. ड्रमात आंघोळ? कुठल्या कुठल्या भ्रमात असतात लोक, देव जाणे. त्या भ्रमापेक्षा तरी बरं आहे घरात शॉवर आणि आंघोळ नळावर. वा 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 वा. नेलीकडे 4 नळ आहेत. उपयोग काय? हा नळ उघडला की थंड पाणी येतं, हा नळ उघडला की आऊच गरम पाणी येतं. लोकांना बोलावून बोलावून सांगते की बघा इकडे थंड पाणी येतं, गरम पाणी येतं. पण लोक गेली की नळ कशाला वापरतात? कपडे वाळत घालायला. पण तुला माहितीये का, आमच्या बाथरूम मध्ये महागडे टाईल्स लावलेत. आता तुला काय कळणार? तुझं आयुष्य गेलंय चुना लावलेल्या भिंतींमध्ये. अगं लोकांना चुना लावण्यापेक्षा भिंतींना चुना लावलेला बरा नाही का? म्हणजे टाईल्स बघा टाईल्स, मॅडमची स्टाईल बघा स्टाईल. अशा अशा उंच उंच टाचेच्या अशा चपला करून टुकू 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 चालायचं. मग त्यानंतर पाय दुखलायत म्हणून चपला काढायचा आणि मग रंदा मारायचा गंदा. हो, पण कॉर्नरवरच्या वाण्याकडे अनवाणी जाण्यापेक्षा ते तरी बरं. अनवाणी का होईना, वाण्याकडे तरी जातो. तुझ्यासारखं राशनच्या लाईनीत नाही उभं राहत. रेशन कार्डावरती नाव लावायची पण लायकी लागते. तुमच्याकडे पोस्ट कार्ड तरी तुमच्या नावाने येतं का? सिम कार्ड येतं. हे बरं मी तुला सांगायला विसरले. काय ग? त्या दिवशी ना आम्ही अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगात गेलेलो. असं बिल्डिंगात आणि ना असं थंड थंड वारा येत होता सगळीकडनं आणि मग भरपूर लोक होते आणि मग ना तिकडे असं अशी सीडी होती ना. मॉल म्हणतात त्याला, मॉल. तेच तिकडे ना आमचे लॉटरी जिंकले. हा, आणि मोबाईल लागला त्यांना, मोबाईल. लॉटरी मध्ये मोबाईल? लॉटरी ते नाही का असं असतं आणि मग तो पेपर ना 60 टाकतात आणि मग बाहेर काढतात. लकी ड्रॉ म्हणतात त्याला, लकी ड्रॉ. हा तेच लॉटरी मध्ये मोबाईल जिंकले. असतं एकेकाचं नशीब, कुणाचं मोठं नशीब, कुणाचं खोटं नशीब. अरे देवा, खोट्यावरून आठवलं. तुला आठवतं का त्या दिवशी आपण ते गेलेलो ते प्रवीणच्या लग्नात? तिकडे नाही का तू अशी मिरवत होती? बांगड्या 4 तोळ्याच्या बांगड्या बघा, म्हणजे 4 तोळ्याच्या बांगड्या बघा. आठवलं का? हो. काय झालं पुढे? 4 दिवसांनी सोन्याचा भाव पडला आणि इकडे सोन्याचं पाणी उतरलं. पाणी पाण्यावरनं आठवलं. अहो किती वेळ झाले पाणीच नाही आलंय. किती उकडते, गरम होते. कधी एकदा घरी जाते आणि थंडगार फ्रीज मधलं थंड पाणी पिते असं झालंय मला. अय्या, थंडगार फ्रीज मधलं थंडगार पाणी? बिल भरलंय का? परवा आलेला तो लाईटीवाला तुझ्या लाईटी कापायला. आता येईल संध्याकाळी आमच्या घरी. काय? मला सासू हवी बघायला झी मराठीवर. मला सासू हवी. मला सासू हवी मधली ती अभिलाषा वहिनी आहे ना, तिच्यासारखी तू दिसतेस. कुठे माझे अहो माहिती का त्यातली ती कॅश आहे ना, कॅश. हा ती सगळं करते, सगळं काही फिनिश. ती तुझ्यासारखी दिसते डिट्टो. थँक्यू व्हेरी मच. जशी असते ग आई हवी एक सासूबाई, लक्ष्मी घरालाई हवी एक सासूबाई, सासूबाई. पण खरं सांगू, ही चाळ आहे ना, म्हणून आपण एकमेकांची दुःख शेअर तरी करू शकतो. रिडेव्हलपमेंटला गेल्यावर काय करणार? तू कुठे, मी कुठे, कुणास ठाऊक. अय्या हो ग, तू कुठल्या त्या भलत्याच ट्रान्झिट कॅम्प मध्ये, मी कुठल्या त्या भलत्याच कॅम्प मध्ये. मग काय करायचं? नळावरचं भांडण का होईना, पण एकमेकांची तोंड तरी बघतो आपण. ब्लॉक मध्ये गेल्यावर काय सगळ्यांची दरवाजा बंद. अय्या, मग मी भांडणार कोणाशी? तुला माहिती का, तेव्हा आपल्याला असं वाटेल की या नळात पाणी नाही आलं तरी चालेल, पण कोणीतरी घरी यायला हवं. बरोबर आहे. ते होईल तेव्हा होईल ग, आपण नंतर त्यावर डिस्कस करू. पण मी काय म्हणते, तू यावेळेस भंडारा सेलिब्रेशनला काय करणार आहेस? भंडारा
सेलिब्रेशन त्याबद्दल विचारत होते, काय करणार आहेस? स्पर्धा आहे तिकडे, स्पर्धा. हो. हा, 3 फुगडी. तीन पदरी फुगडी. हा, 3 पदरी फुगडी. अगं बाई. हो, तुला माहितीये का, तुझं आणि माझं नाव मी आधीच दिलंय. हो, थँक्यू व्हेरी मच. चालेल. आणि आपल्या दोघींबरोबर ना अजून एकाचं नाव दिलंय. कुणाचं? काळसेकर वहिनी. काळसेकर बहिणी. पण येते का तिला फुगडी? हे माहित नाही, नेहमी ते करत असते ना, फू बाई फू, फू गडी फू बाई, म्हणून दिलं आपलं नाव. कॉमेडी शो आहे तो, तिकडे येऊन काय करणार आहे? काय करायचंय? नेहमी डबा घेऊन येतात ना त्या खाऊचा. ओ, म्हणजे इकडे प्रॅक्टिस करायचं आणि इकडे डब्बा खायचा. आताच प्रॅक्टिसला सुरुवात करूया. आताच करूया. वहिनी येत आहे ना? या. नाही. Yes, नाही, हळूहळू. फू बाई फू, फुगडी फू. संपलं काय? फुगडी धन्यवाद, तुम्ही या मंचावरती आज आलात आणि ही भांडणं आम्हाला फार आवडलेली आहेत. बघूयात परीक्षकांना ती कशी वाटलेली आहेत. स्वप्नील सर. कॅश आणि अभिलाषा, तुमच्या दोघींचं माझ्यातर्फे आणि फुबाईपूच्या संपूर्ण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तुम्ही दोघी या कार्यक्रमामधनं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना आनंद देताय, हसवताय, रडवताय, रोज रात्री त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाताय आणि आय एम शुअर तुमचं काम सगळ्यांना खूप आवडतंय आणि ते तुमच्या पॉप्युलॅरिटीवरनं दिसतंय आणि म्हणूनच आज हा योग साधून तुम्ही आज आमच्यामध्ये परफॉर्म करायला आलात. खूप छान स्किट केलं. तुमच्या दोघींच्या कॅरेक्टरला धरून ते स्किट होतं. भांडणं आणि कॉन्स्पिरसी आणि कट कारस्थान आणि त्याला धरून ते स्किट केलं. कॉमेडीचा हा ऍक्ट हा सुरू झाला आणि ह्याचा शेवट मंगळागौरीत होईल असं मलाही वाटलं नव्हतं आणि तो झाला आणि त्यानिमित्ताने अश्विनीला तुम्ही फुगडी घालायला लावली, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. तुम्ही दोघी आणि तुमचा संपूर्ण हा कार्यक्रम, हा परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचो. जिथे जिथे मराठी रसिक आहे त्यांच्या मनात तुम्ही आयुष्यभर घर करून राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच. अश्विनी मॅम. थँक्यू सो मच. सर्वप्रथम फुबाई फू मध्ये तुम्ही आलात आणि आज तुम्ही आमच्यासाठी एक स्किट सादर केलं, त्याच्यामुळे धन्यवाद. एक्स्ट्रीमली टॅलेंटेड तुम्ही दोघी जणी आहात आणि ते आम्ही तुमच्या मला सासू हवी ह्या कार्यक्रमात बघतो. तुम्ही असंच पुढे खूप सुंदर शोज करा आणि खूप तुमची कला आणि तुमच्या कलेचं प्रदर्शन आम्हाला बघायला मिळू दे. प्लीज कीप कमिंग ऑन अ स्टेज whenever you feel like and whenever we call you. Thank you so much for gracing the stage. वाह, क्या बात आहे. मला सासू हवी ही मालिका ज्या पद्धतीने आपल्याला आवडतीये, अशीच एक नवीन मालिका कालपासून झी मराठीवर सुरू झालेली आहे. महेश मांजरेकर कृत तुझं माझं जमेना. तेव्हा पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर तुझं माझं जमेना. त्यांनी रिहर्सलला बोलवलं ही अपेक्षा ठेवून की मी कदाचित डब्बा घेऊन येईन. त्यावेळेला नाही आणला डब्बा, पण मी आता आणलाय. बघूयात किती गुण मिळतात. त्याची दुप्पट तुम्ही डोनेट करणार आहात सतरंगी फॅमिलीला. अश्विनी मॅम 9.5 आणि स्वप्नील सर 9.5. 19 गुण तुम्ही डोनेट करताय सतरंगी फॅमिलीला. वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी. तुम्ही आमच्या सोबत बसा प्लीज. काय आमची ही धमाल बघून तुम्हाला सुद्धा वाटतंय ना की मी सुद्धा छान काहीतरी लिहू शकतो. अजिबात वाट बघायची नाही. पटकन कागद घ्यायचा आणि ते स्क्रिप्ट लिहून काढायचं आणि आम्हाला मेल करा या पत्त्यावरती zmfu@znetwork.com. आणि लक्षात ठेवा PDF फाईल असू द्यात. खूप साऱ्या शुभेच्छा. वा, आणि आता हे पाहूयात की कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. दोनही जोड्यांची नावं सांगण्यासाठी मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या. बघूयात कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी.
मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी याच्यासाठी मला खूप प्रयोगशाळेमध्ये काम करावं लागलं. आठवण्यासाठी लीना आणि ऋषिकेश. आता बघूया की कोण आहे मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, ज्यांना मिळणार आहेत आंबे 1 डझन म्हणजेच फ्रुटी. तर मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत I'm totally black. तर या सृष्टीच्या झी मराठीबद्दलचा तो जो एक तारा आहे, तो तारा वगैरे काही नाहीये. आम्ही तुम्हाला पुन्हा हसवायला येणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड. चला तारे